आपण बघणार आहे ट्युबरक्युलोसिस मेन इम्पॉर्टंट इन्फेक्शियस डिसीजमध्ये. ट्युबरक्युलोसिसमध्ये आपण बघितलं की मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई आहे ना, तो मेन यामध्ये अफेक्ट करतो, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. ओके, सो जर का प्रायमरी अफेक्ट कुठे करणार तुमच्या लंग्समध्ये, सगळ्यांनी ओपन केलं आपल्या मॉलमध्ये. फर्स्टली अफेक्ट करणार माझ्या लंग्समध्ये. ओके, फर्स्टली अफेक्ट करणार माझ्या लंग्समध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई काय करणार माझ्या लंग्समध्ये अफेक्ट करणार फॉर द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट थ्रू. ओके, तो स्प्रेड कुठे होणार माझ्या लंग्स पासूनच मेनिंजायटिस म्हणजे की माझ्या ब्रेन लेअरमध्ये, किडनीजमध्ये आणि माझ्या बोन्समध्ये आणि माझ्या लिम्फ नोड्समध्ये. ओके, सो त्यानंतर आहे रिस्क फॅक्टर्स कोणते कोणते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत की ड्रग्स, ॲब्यूज किंवा अल्कोहोलिझममध्ये सुद्धा होऊ शकतो. एल्डरली पर्सन, कॅन्सर पेशंट असेल. ओके, क्लोज कॉन्टॅक्ट विथ TB पेशंट असेल. ओके, त्यानंतर अदर मेडिकल कंडिशन्स लाईक डायबिटीज असेल. ओके, त्यानंतर क्रोनिक रिनल फेल्युअर असेल. ओके, सपोज इमिग्रेशन किंवा मायग्रेशन ऑफ TB पेशंट असेल. ओके, त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन लाईक कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स मीन्स एनोरेक्झिया, लो ग्रेड फीवर, नाईट स्वेट्स, फटीग, वेट लॉस. त्यानंतर पल्मोनरी सिम्पटम्स लाईक डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, नॉन रिझॉल्विंग ब्रोंकोनिमिया, चेस्ट टाइटनेस. ओके, फुलनेस ऑफ चेस्ट. त्यानंतर नॉन प्रोडक्टिव्ह कफ असेल. ओके, त्यानंतर म्युकोपुरुलंट स्पुटम विथ द कशामध्ये दिसणार आपला स्पुटम, यामध्ये दिसणार ना, ब्लड स्पुटम असेल ना आपलं त्यामध्ये. ओके, त्यानंतर एक्स्ट्रा पल्मोनरी सिम्पटम्स. ओके, त्यानंतर असेसमेंट अँड डायग्नोसिस जर का आपण बघितलं, फर्स्ट वन आपण चेक करणार पेशंटची हिस्ट्री कलेक्शन. ओके, पास्ट हिस्ट्री ऑफ पेशंट. ओके, प्रेझेंट हिस्ट्री ऑफ पेशंट, मेडिकल हिस्ट्री ऑफ पेशंट, सर्जिकल हिस्ट्री ऑफ पेशंट. ओके, इम्युनिटी हिस्ट्री ऑफ पेशंट. ओके, त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन आपण फाइंड आउट करणार पेशंटमध्ये. ओके, त्यानंतर चेस्ट फिजिकल एक्झामिनेशन करणार, ॲब्डोमिनल फिजिकल एक्झामिनेशन करणार, आयज एक्झामिनेशन करणार फॉर द अदर सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस. ओके, त्यानंतर सॉलन्स और टेंडर लिम्फ नोड्स असेल त्या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअलाइज करू शकतो आपण. ओके, क्लबिंग ऑफ फिंगर्स और टोस इन पीपल विथ ॲडव्हान्स डिसीज कंडिशन असेल. ओके, सो अनयुज्युअल ब्रेथ साऊंड, क्रॅकल साऊंड विल बी हिअर ॲट द टाइम ऑफ फिजिकल एक्झामिनेशन्स. टेस्ट मे बी इंक्लुडिंग लाईक बायोप्सी ऑफ द अफेक्टेड टिश्यू. ओके, रेअरली आपण हे करतो. सपोज समटाइम्स पेशंट विल बी अफेक्टेड ऑन TB. ओके, सो दॅट टाइम आपण काय करणार की सिरिंज थ्रू किंवा निडल थ्रू आपण बायोप्सी करणार फॉर द लंग्स. ओके, दॅट टाइम आपण करणार कलेक्शन ऑफ अफेक्टेड टिश्यू. ओके, सो टिश्यू अफेक्टेड आपण कलेक्ट केलं आणि आपण एक्झामिनेशन करणार फॉर द ट्युबरक्युलोसिस. ओके, और फाइंड आउट करणार आपण त्यामध्ये ट्युबरक्युलोसिस प्रेझेंट आहे का. ब्रॉन्कोस्कोपी डायरेक्टली थ्रू द आपल्या माउथमधून इन्सर्ट करणार टू डायरेक्टली चेस्टमध्ये. ओके, त्यानंतर व्हिज्युअलाइज करणार फॉर द ब्रॉन्कायटिस कुठे आहे, ब्रॉन्कियल्स कुठे आहे. ओके, ॲल्युलस कुठे आहे, तुमची शेप साईज आपण त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज करणार. सपोज समटाइम्स पेशंटला जर काय इंटरनल ट्रोमा असेल, सो त्या ठिकाणी आपण सुद्धा व्हिज्युअलाइजमध्ये बघू शकतो. ओके, चेस्ट एक्सरे आपण चेस्ट एक्सरेमध्येच तुम्हाला आयडेंटिफिकेशन होणार की तुमच्या लंग्सची जी कॅपॅसिटी ती किती इन्फ्लॅम झालेली आहे. ओके, सपोज आता माझं चेस्ट होतं, ज्यावेळेला आपण फाइंड आउट करतो ना पेशंटमध्ये डिसीज कंडिशन असेल. ओके, किंवा त्यानंतर आहे की आता मला चेक करायचं आहे की मला TB प्रेझेंट आहे. सो माझी जी चेस्टचं जे स्ट्रक्चर आहे ना, ज्यावेळेला आपण एक्सरे एक्झामिनेशन करतो फॉर द व्हिज्युअलायझेशन ऑफ लाईट, सो त्यामध्ये आम्हाला माझा हा एक लंग दिसणार आणि हा असा लंग दिसणार. ओके, या शेपमध्ये का, कारण की माझे लंग्स काय या ठिकाणी स्वेलिंग झालेली. ओके, हार्टवरती स्वेलिंग झालेली. इंटरफेरम फ्रॉम द गामा रिफ्लेक्स ब्लड टेस्ट सच एज QFT. ओके, त्यानंतर TB इन्फेक्शन ब्लड टेस्ट आपण त्या ठिकाणी करणार, चेक करणार WBC, RBC, स्पुटम एक्झामिनेशन्स अँड कल्चर्स आपण करणार. कल्चर जसं की एक बॉटल आहे त्यामध्ये सॅम्पलिंग करून आणि आपण ब्लड स्टोअर करून एक्झामिनेशनला पाठवणार. स्पुटम एक्झामिनेशन आपण करणार अर्ली स्पुटम एक्झामिनेशन मॉर्निंगमध्ये. ओके, का, कारण की हायर सिक्रेशन विल बी प्रेझेंट इन पेशंटच्या कुठे असणार, माउथमध्ये ना. पेशंटच्या माउथमध्ये सगळ्यात जास्त सिक्रेशन मिळणार ना सकाळी मॉर्निंगला. ओके, सो ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे. थोरॅकोसेंटेसिस मीन्स थोरॅसिक, जे आपला थोरॅक्स असतो ना, सो आपण त्या ठिकाणी त्याची सुद्धा आपण थोरॅकोसेंटेसिस करू शकतो. ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट इज ऑल्सो PED टेस्ट. ओके,
ट्युबरक्युलिन टेस्ट आपण स्किन्सवर करणार, लाईक सबक्युटा किंवा इंट्राडर्मल जे इंजेक्शन किंवा सिरिंज आहे या ठिकाणी आपण इन्सर्ट करणार इन स्किन्सवर सबक्युटेनियसमध्ये. ओके, सो या ठिकाणी बबल फॉर्मेशन होणार, मग आपण त्याला सर्कल करणार. असा केलेला आहे कधी पेशंटला आपण ओटीमध्ये शिफ्ट करण्याच्या अगोदर पण आपण पेशंटची स्किन टेस्ट चेक करतो, ऑलरेडी टेस्ट आहे का. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला इन्सर्ट करायची वरतीच एकदम स्किनमध्ये. तर या ठिकाणी एक असं बबल फॉर्मेशन फॉर्म होईल, असं बबल. सो त्या ठिकाणी तुम्हाला त्याला राऊंड करायचं आहे. आणि सकाळी जर का तो बबल अजून स्वेलिंग झाला असो त्या ठिकाणी तुम्हाला चेक फाइंड आउट होणार की पेशंटला ट्युबरक्युलोसिस आहे. डॉट्स थेरपी म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ ट्रीटमेंट ऑफ शॉर्ट कोर्स म्हणजे आपण त्याला कोणत्या ड्रग्स प्रोव्हाइड करणार. जसं की आहे मल्टी ड्रग्स थेरपी. मल्टी म्हणजे काय, व एकपेक्षा आपण जास्त ड्रग्स प्रोव्हाइड करतो, मीन्स लाईक दॅट मल्टी ड्रग थेरपी म्हणजे कोणते असं असणार, आयसोनियाझाइड, ओके, त्यानंतर इथेम्बुटॉल, रिफाम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, ओके, या टॅबलेट त्या ठिकाणी असतात. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रीटमेंट टेक विल बी आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, इथेम्बुटॉल अँड पायरानियाझाइड, ओके, और पायरानियामाइड, ओके, फॉर 2 months साठी आपण ती देणार. ट्रीटमेंट इज दी कंटिन्यू फॉर ॲटलिस्ट 4 months, ओके, विथ फिवर मेडिकेशन्स. ओके, सपोज फिवरचे मेडिकेशन आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकतो पेशंटमध्ये. नर्सिंग मॅनेजमेंट काय आहे, असेसमेंट, ऑब्टेन हिस्ट्री ऑफ एक्सपोज ऑफ ट्युबरक्युलोसिस, assess the symptoms for active diseases like auscultation, lungs sound, okay, crackle sound. त्यानंतर ड्युरिंग ड्रग थेरपी असेस फॉर द लिव्हर फंक्शनिंग. ओके, सो या ठिकाणी नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार तुम्ही की फर्स्ट असेसमेंट करणार पेशंटच्या हेल्थबद्दल. ओके, हिस्ट्री टेकिंग करणार की एक्सपोज झाला होता कोणत्या पेशंट सोबत की सो पेशंट अगोदरच डायग्नोज होता की ट्युबरक्युलोसिस म्हणून. असेसमेंट करणार तुम्ही म्हणजे ऍक्टिव्ह डिसीज कंडिशन कोणती, प्रेझेंट डिसीज कंडिशन कोणती. ओके, त्यानंतर तुम्ही त्याचा लंग साऊंड सुद्धा असोसिएट करू शकता. जेव्हा लंग साऊंड कधी तुम्ही ऐकले का, लंग साऊंड ज्यावेळेला मी झोपणार, सो ज्यावेळेला मी ब्रीथ घेणार तुम्हाला फर्स्ट वन S1 साऊंड या ठिकाणी हिअर करायचा, S1 साऊंड या ठिकाणी, S3 आणि S4. ओके, असे 4 साऊंड असतात. ओके, ते तुम्हाला ऐकायचे. त्यानंतर तुम्हाला क्रॅकल हा साऊंड तुम्हाला ऐकायला, क्रॅक बोलतो ना, क्रॅक तुटलंय, आता या ठिकाणी क्रॅक झालंय, तुटलंय ना, आवाज आला ना सगळ्यांना, तसंच क्रॅकल साऊंड आपल्याला ते बघायला भेटतं. प्रिव्हेन्शन्स काय करणार आपण, पेशंटला आयसोलेशन रूम मध्ये शिफ्ट करणार. ट्युबरक्युलोसिसचं प्रिव्हेन्शन, व्हेंटिलेट द रूमला व्हेंटिलेट करणार प्रॉपरली त्याला आपण म्हणजे व्हेंटिलेट म्हणजे का, आता हा एक क्लोज रूम आहे, सो हे या ठिकाणी प्रॉपरली व्हेंटिलेशन आहे का, आम्हाला ब्रिदिंग डिफिकल्टी होती अगोदरच, सो या ठिकाणी मी काय लावणार, AC प्रॉपरली व्हेंटिलेट करणार इन अर्ली मॉर्निंग मध्ये. कव्हर द माउथ कव्हर करायला लावणार, पेशंटला मास्क लावायला लावणार. फिनिश एंटायर कोर्स ऑफ मेडिकेशन्स, जो पण मेडिकेशन्स कोर्स येतो त्या ठिकाणी मी त्याला प्रॉपरली प्रोव्हाइड करणार. आता माझ्या घरामध्ये कोणाला TB झाला तर मी त्याला आयसोलेशन रूममध्ये शिफ्ट करणार, सेपरेट रूम त्याला मी त्या ठिकाणी देणार. वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करणार, BCG वॅक्सिनेशन तुम्ही घेतात की ट्युबरक्युलोसिससाठी. एंटेरिक फिवर, कोणाच टाईप होता एंटेरिक फिवर होता, सो तुला एंटेरिक फिवर बद्दल काय माहिती आहे अजून? ओके, एंटेरिक फिवर बद्दल आपण बघू. एंटेरिक फिवर काय आहे, इन्फेक्शियस बॅक्टेरिया जसे की सॅल्मोनेला पॅराथायरॉइड, टायफॉइड फिवर आपण त्याला असं बोलू शकतो. सो टायफॉइड फिवरचा पॉझिटिव्ह एजंट काय, सॅल्मोनेला टायफी. ओके, सो त्याला आपण टायफॉइड फिवर असं आयडेंटिफाय करतो. ओके, त्यानंतर टाइप्स ऑफ टायफॉइड फिवर लाईक पॅराटायफॉइड फिवर. ओके, रिस्क फॅक्टर्स काय त्याच्यामध्ये, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, पुअर सॅनिटेशन. आता मला टायफॉइड होणार, सो मी आता पुअर सॅनिटेशन आहे, हँडवॉश प्रॉपरली करणार नाही, डायरेक्टली जेवायला बसणार. ओके, त्यानंतर सोशलायझेशन मध्ये गेल्यानंतर प्रॉपरली मी सॅनिटाईज करणार नाही माझे हँड्स, जे पण मी वॉटर घेतो ते प्रॉपरली प्युरिफाईड नाही, त्यामुळे सुद्धा मला काय होणार, सॅल्मोनेला टायफी हा फॅक्टर माझ्या बॉडीमध्ये अफेक्ट होणार. ओके, मग त्यानंतर क्लोज कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. आता एखाद्या पर्सनला अगोदरच कॉन्टॅक्ट झाले, एखादा पर्सन आहे त्याला अगोदरच टायफॉइड वगैरे झालेला आहे, सो मग त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो त्यामुळे सुद्धा मला टायफॉइड फिवर हा होऊ शकतो. ओके, त्यानंतर ट्रॅव्हल टू हाय रिस्क एरियाज. ओके, ज्यावेळेला मी ट्रॅव्हलिंग करणार, सो ट्रॅव्हल ज्यावेळेला मी करतो ना त्या ठिकाणी सुद्धा चान्सेस आहे मला इन्फेक्शन होण्याचे.
एज ग्रुप कोणता आहे? चिल्ड्रन्स अँड यंग अडल्ट्स. चिल्ड्रन्स म्हणजे की जे की 5 इयर्सच्या खाली आहे, आणि यंग अडल्ट्स म्हणजे की आपण. ओके, त्यांच्यामध्ये जास्त चान्सेस आहे होण्याचे टायफॉइड फिवर. ओके, वीक इम्युन सिस्टम, मी बोललो ना तुमची इम्युनिटी जर का वीक असणार तुम्हाला जास्त चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. पुअर हायजीन, तुमची बॉडी हायजीन असेल, एन्व्हायरमेंटल हायजीन असेल, ओके, रिगार्डिंग तुमच्या फूड हायजीन असेल, इम्प्रॉपर असले तर तुम्हाला सुद्धा अफेक्शन होणार त्या ठिकाणी टायफॉइड फिवर. ओके, रॉ अंडर कुक फूड म्हणजे कोणते फूड जे की प्रॉपरली कुक नाही आहेत. ओके, तुम्ही सपोज एखादं फूड खातात ते प्रॉपरली कुक नसतो, त्यामुळे तुमच्या ॲब्डोमेनली फेल होणार. सो बॅक्टेरिया त्या ठिकाणी ग्रो होणार. सो बॅक्टेरिया ग्रो झाला, सो ज्यावेळेला आपण हीट किंवा प्रॉपरली कुक फूड खातो ना त्या ठिकाणी बॅक्टेरिया किल होतात टोटली. तुम्ही त्या ठिकाणी अनप्रॉपरली किंवा अनकुक जर का फूड खाल्लं तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहे. अनट्रीटेड वॉटर म्हणजे की प्युरिफाईड वॉटर तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंक करणार नाही, सो तुम्हाला चान्सेस आहे टायफॉइड फिवर होण्याचे. लॅक ऑफ वॅक्सिनेशन आपण त्या ठिकाणी प्रॉपरली घेतले नाही, सो आपल्याला चान्सेस आहे टायफॉइड फिवरचे. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे की कसा हा ट्रान्समिट होतो. द डिसीज इज ट्रान्समिटेड बाय फेको ओरल रूट, ओके, और urine oral route, okay, either directly through the hand, soil with the feces or urine of cases or carrier, or indirectly by the ingestion of the contaminated water, milk, food, or through flies. Okay, so contaminated ice creams and the milk product are rich source of infection. फेको रोल मीन्स लाईक मी वॉशरूमला गेलो पण मी हँडवॉश केलाच नाही. ओके, मी युरिनेटला गेलो मी प्रॉपरली हँडवॉश केलाच नाही. सो त्यामध्ये काय होणार की हायली चान्सेस ऑफ म्हणजे हँडमध्ये काय प्रेझेंट ऑफ बॅक्टेरिया, साल्मोनेला टायफी हा बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. तर मी त्या ठिकाणी डायरेक्टली जेवायला बसलो. ओके, सो मी काय झालो, सगळ्यात जास्त माझ्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वाढले. ओके, त्यानंतर आहे की वॉटर म्हणजे हा जास्त प्रेझेंट असतो. मिल्क, तुम्हाला माहिती तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला टायफॉइड डायग्नोज झाला ना, सो तुम्हाला मिल्क हे अवॉइड करायला लावतात. मिल्क ही सबस्टन्स तुम्ही खायचे नाही, कारण की त्यांच्यामुळे चान्सेस आहे ग्रो होण्याचे टायफॉइड. ओके, त्यानंतर आहे फ्लाईज, कोणत्या की ज्या माशा घरामध्ये फिरतात. ओके, त्या फ्लाईज त्या कुठून येतात तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या पण प्लेस म्हणून येतात आणि अफेक्ट करतात आपल्या बॉडीला. ओके, आईस्क्रीम्स असेल, कंटॅमिनेटेड ऑफ आईस्क्रीम असेल, मिल्क असेल, असे सोर्स ऑफ इन्फेक्शन ज्यांच्यामुळं तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. समजता मी काय बोलतोय सगळे स्टुडंट? पाठीमागे पॉझिटिव्ह एजंट्स काय त्याचा? पॉझिटिव्ह एजंट म्हणजे की असा बॅक्टेरिया जो की त्याचा मेन एजंट आहे, तो त्याच्या फॅमिलीमध्ये बिलॉंगिंग आहे. जसं की साल्मोनेला टायफी आहे, हा कोणता बॅक्टेरिया आहे? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. ओके, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह हे दोन बॅक्टेरिया असतात. हा ग्राम निगेटिव्ह आहे. ओके, कॉज बाय टायफॉइड फिवर. साल्मोनेला पॅराटायफॉइड, ओके, हा काय आहे? हा सेकंड टाईप आहे जो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, कॉज हा करणार पॅराटायफॉइड फिवर. ओके, त्यानंतर आता टायफॉइड फिवरचे सिम्पटम्स काय काय आहेत आपल्या बॉडीवर येऊ शकतात? रोज स्पॉट्स, ओके, रोज कलर सारखे स्पॉट्स आपल्या बॉडीवर बघायला भेटणार आपण टायफॉइड मध्ये डायग्नोज झालो तर. पेन इन ॲब्डोमन, पोटामध्ये दुखणार. नॉझिया, वॉमिटिंग सेम टाइमला होणार. नॉझिया आणि वॉमिटिंग सेम टाइमला, मला असं नॉझिया सुद्धा होणार आणि त्या टायमिंगलाच मला वॉमिटिंग सुद्धा होऊ शकतो. लॉस ऑफ ॲपिटाईट, ॲपिटाईट म्हणजे काय की मी या ठिकाणी असंच बसलोय, लॉस ऑफ ॲपिटाईट, माझं मन लागत नाही कोणत्याच गोष्टी करायचं. ओके, ॲनोरेक्झिया, प्रॉपरली भूक लागणार नाही. मसल पेन होणार, बॉडी एक होणार. ओके, टायर्डनेस आणि विकनेस त्या ठिकाणी मला येणार. काय बोललो मी आता? मी कशाबद्दल बोलतोय त्या ठिकाणी सध्या? सिम्पटम्स कोणते कशाचे? टायफॉइडचे. लक्ष द्या इकडे प्रॉपरली. आपल्याकडे पीपीटी चालू नाही म्हणून मी ही मेथड तुमच्यासाठी यूज करतोय. टाइमपास झाला पाहिजे नाही आपला. ओके, टायर्डनेस होणार, विकनेस येणार. ओके, तुम्ही सगळे बघताय ना तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, टायर्डनेस होणार, विकनेस होणार. त्यानंतर इरेग्युलर फिवर त्या ठिकाणी मला बघायला भेटणार, म्हणजे की सकाळी फिवर जास्त असणार, संध्याकाळी कमी होणार, किंवा संध्याकाळी हाय ग्रेड फिवर होणार, मॉर्निंगला कमी होणार. ओके, हे नॉर्मल सिम्पटम्स आहे. कंट्रोल ऑफ टायफॉइड कसं करणार मी? मेजर्स डायरेक्ट टू रिझर्वायर, केस ऑफ डिटेक्शन अँड ट्रीटमेंट लाईक आयसोलेशन, disinfectant of stools and urine. Okay, detection and treatment of carriers. Measures at
रूट ऑफ ट्रान्समिशन, जसे की वॉटर सॅनिटेशन असेल, प्रॉपरली सॅनिटेशन करणार मी वॉटरमध्ये. त्यानंतर आहे फूड सॅनिटेशन, मी प्रॉपरली वॉशेबल फूड्स आणि कुक फूड घेणार. पाठीमागे काय सांगितलं मी? काय सांगितलं मी? मेजर्स ऑफ ॲट रूट ट्रान्समिशन कोणते कोणते आहेत? फर्स्ट वन आहे वॉटर सॅनिटेशन, सेकंड आहे फूड सॅनिटेशन, थर्ड आहे एक्सक्रेटा डिस्पोजल. ओके, त्यानंतर फ्लाय कंट्रोल. फर्स्ट म्हणजे कसं, वॉटर सॅनिटेशन म्हणजे काय? प्युरिफाईड व्हाईट वॉटर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंक करायचंय. फूड सॅनिटेशन म्हणजेच काय की प्रॉपरली आपल्याला व्हेजिटेबल्स असेल, ओके, रॉ व्हेजिटेबल्स म्हणजे कसे, जे की सडलेले अन्न आहे. समजतंय ना तुम्हाला? जे भाजीपाला खराब आहे पण तो आपण खातोय म्हणजे आपण महामूर्ख आहे. ओके, या ठिकाणी भाजीपाला ज्या वेळेला घ्यायला जातो ना आपण, तर खाली टाकतात ते भाजीपाला, म्हणजे की त्यामध्ये किती कंटेंट ऑफ बॅक्टेरिया त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार, तुम्ही विचार करू शकता. ओके, त्यानंतर आहे एक्सक्रेटा डिस्पोजल, म्हणजे की प्रॉपरली डिस्पोजल आपण मॅनेजमेंट ठेवायला पाहिजे घरामध्ये. ओके, त्यानंतर फ्लाय कंट्रोल, माशांना आपण काय करतो, फिनाईल वगैरे यूज करतो ना, सो आपलं फ्लाय कंट्रोल आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. मेजर्स फॉर ससेप्टेबल म्हणजे जसं की इम्युनोप्रोफायलॅक्सिस. इम्युनोप्रोफायलॅक्सिस म्हणजे काय, तुमची इम्युनिटी त्या ठिकाणी स्ट्रॉंग तुम्हाला त्या ठिकाणी करायची. सेकंड वन आहे हेल्थ एज्युकेशन्स रिगार्डिंग द टॉपिक्स. ओके, त्यानंतर आहे हेल्थ प्रमोशन्स तुम्हाला त्या ठिकाणी करायचे. प्रॉपरली कुक फूड असेल ते खा. स्टोअर झालेलं जे रॉ फूड असतं ते अवॉइड करा. पिझ्झा, बर्गर, वडापाव नका खाऊ. त्या ठिकाणी तुमचं जे पण कंपार्टमेंट आहे, ओके, फूड वगैरे तुम्ही प्रॉपरली कुक करून खा. ओके, रॉ व्हेजिटेबल्स म्हणजे कोणते, जे पॅक फूड आहे, पण तुम्हाला आता मॅगी वगैरे झाले, पॅक फूड असतात ना, कुठे कुठे असे पॅक फूड असतात जे की रेडीमेड जेवण आपल्याला भेटतं पण ते आपल्याला घरी जाऊन गरम करून खावं लागतं. सो त्यामध्ये कंटेंट ऑफ बॅक्टेरिया जास्त असणार, कारण की हे असे बॅक्टेरिया जे की हीट सेन्सिटिव्ह बॅक्टेरिया आहे, म्हणजे की हीट मध्ये गेल्यानंतर हे बॅक्टेरिया किल होतील. पण ज्यावेळेला कोल्ड एन्व्हायरमेंट असतं ना, फ्रीजमध्ये हे जास्त बॅक्टेरिया ग्रो होतात. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी पण दिलेलं आहे की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली हे बॅक्टेरिया जास्त ग्रो होतात. ओके, त्यानंतर प्रॉपरली तुम्ही फूड कन्झ्युम करू शकतात जे की हेल्दी आहे. ओके, त्यानंतर डिस्कार्ड ऑफ एबल फूड आयटम, जसं की एक्सक्लूड टायफॉइड कॅरियर फ्रॉम हँडलिंग फूड अँड प्रोव्हाइड केअर ऑफ द चिल्ड्रन्स. ओके, जे असं फूड आहे की जे की वेस्ट होणार आहेत, रात्रीचं अन्न सकाळी खायचं नाही, कारण की चान्सेस ऑफ बॅक्टेरिया त्यामध्ये जास्त आहे. ओके, कीप द परमायसेस अँड किचन अनक्लीन. ओके, क्लीन ठेवायचे प्रॉपरली. कीप हँड क्लीन अँड फिंगरनेल्स ट्रिम. ओके, ओके, वॉश हँड प्रॉपरली, हँड वॉश करायची, प्रॉपरली सॅनिटाईज करायचे आपले हात. ड्रिंकिंग वॉटर प्रॉपरली आपण ड्रिंक करायचे, बॉईल करून आपण करायचे. ओके, सो त्यानंतर परचेस फ्रेश फूड, प्रॉपरली फ्रेश फूडच घ्यायचे आपण, रॉ व्हेजिटेबल्स आपण घ्यायचे नाहीत. ओके, त्यानंतर अवॉइड हायरिक्स ऑफ फूड लाईक जसं की सेलफिश, रॉ फूड और सेमी कुक फूड. सेलफिश म्हणजे तुम्हाला सेलफिश कोण कोण खाते या ठिकाणी? सेलफिश नाही खात. अवॉइड करा खाणं, कारण की त्यांच्यामध्ये अवॉइड करा, कारण की चान्सेस ऑफ त्यामध्ये टायफॉइड होण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत. सॅल्मोनेला टायफॉइड बॅक्टेरिया त्यामध्ये जास्त ग्रो होतो. ओके, RTI रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स. रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स मोरली कॉमन इन फिमेल्स मध्ये आपण बघतो. RTI म्हणजे काय की असे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स जे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स सोबत रिलेटेड आहे. ओके, किंवा असे बॅक्टेरिया किंवा असे व्हायरस किंवा असे पॅरासाइट्स जे अफेक्ट करतात बोथ, आता ठिकाणी बोथ दिले, मेल अँड फिमेल्स. फॉर मोर चान्सेस जर का आपण बघितलं, सो फिमेल विल बी अफेक्टेड ऑन रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स. ओके, रिस्क फॅक्टर्स काय? मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स. ओके, वन टाइम पेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर आपण ठेवले, सो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला RTI होऊ शकतो. अनप्रोटेक्टेड सेक्स. ओके, प्रॉपरली नॉट प्रोटेक्शन यूज केल्यानंतर आपण त्यावेळेला सेक्स करणार, सो अनप्रोटेक्टेड सेक्स मुळे सुद्धा आपल्याला रिस्क फॅक्टर भेटतो RTI साठी.
अर्ली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, ओके, इनॲडव्होकेट जेनेटल हायजीन, ओके, जे पण जेनेटल ऑर्गन्स आहे आपल्या त्या ठिकाणी आपण अनहायजेनिक ट्रीटमेंट फॉलो केली किंवा अनहायजेनिक सॅनिटेशन आपण त्या ठिकाणी फॉलो केलं, सो आपल्यामध्ये अफेक्ट होणार RTI, ओके, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स, ओके. त्यानंतर कॉम्प्रोमाइज इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम वीक असली ना तुमच्या बॉडीला कोणते पण बॅक्टेरिया, पॅथोजन्स, व्हायरसेस अफेक्ट करतात. इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स. इन्व्हेजिव्ह प्रोसेस म्हणजे काय? डायरेक्टली इन्व्हेजिव्ह म्हणजे की तुमचं डायरेक्ट सर्जरी करणार किंवा डायरेक्टली इन्सर्ट करणार तुमच्या बॉडीमध्ये, ओके. सो 2 फिमेल्स आहेत त्या ड्रग्स अब्यूज करतात, इंजेक्शन ड्रग्स अब्यूज करतात, सो त्यांच्यामध्ये चान्सेस काय होण्याचे? RTI, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स. वन फिमेल अफेक्टेड आहे RTI बद्दल, ओके, सेकंड सुद्धा अफेक्ट होणार, ओके. त्यानंतर आहे त्यामध्ये कोणते कोणते डिसीजेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पर्सन टू अनदर पर्सन, जसं की HIV आहे, ओके. त्यानंतर एड्स व्हायरस आहे, ओके, ते एन्डोजिनस इन्फेक्शन्स आहे. त्यानंतर आहे हायड्रोजेनिक इन्फेक्शन्स. आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या ठिकाणी देतो मी कोणते कोणते डिसीजेस आहे, ओके. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कोणते कोणते? कॅलमॅन्डिया. कॅलमॅन्डिया म्हणजे हा एक बॅक्टेरियल डिसऑर्डर्स आहे, गायनाकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे फिमेल्समध्ये. तुम्हाला याचं बेसिक नॉलेज सध्या पाहिजे, कारण की आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त अफेक्टेड होतात फिमेल्स. रिझन काय आहे कोणालाच माहित नाही. अनहायजेनिक आपण सॅनिटेशन ठेवतो आपल्या बॉडीबद्दल, ओके. प्रॉपरली आपण क्लीनलीनेस करत नाही जे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ते, ओके. तुम्हाला याबद्दल थोडंसं बेसिक नॉलेज पाहिजे सध्या तरी. कॅलमॅन्डिया हा एक व्हायरस आहे, ओके. यामधून डायरेक्टली सिक्रेशन होणारे व्हाईटी डिस्चार्ज फ्रॉम द फिमेल वजन आहे, ओके. त्यानंतर सिफायलिस सुद्धा आहे. सिफायलिस हा व्हायरस सुद्धा ट्रान्समिट होतो फिमेल्समध्ये. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV. HIV वेगळा, HPV वेगळा, ओके. HIV सुद्धा यात HSV, ओके. ह्युमन सिफायलस, त्यानंतर व्हायरस, ओके. HIV काय? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस ना, HIV व्हायरस, हा, ह्युमन सिफायलस व्हायरस, ओके. गोनोरिया सगळ्यात जास्त जर का रेट बघितलं ना आपण, गोनोरिया आपल्या याच्यामध्ये इंडियात गोनोरिया. तुम्हाला यामध्ये डिसीज कंडिशन मध्ये अजून काही डाऊट आहे? तुम्हाला समजलं नाही? गोनोरिया म्हणजे की डायरेक्टली जे स्किनचा कलर असतो ना तो चेंज होणार, रेडनेस ऑफ स्किन. 18 इयर्स पासून हा स्टार्ट होतो किंवा हा 17 इयर्स किंवा 10 इयर्स ज्या स्टुडंट 10th आफ्टर पास आउट केला ना, गोनोरिया काय होणार माहिती का? ऍट द टाइम ऑफ रेप, ज्यावेळेला रेप होणार ना फिमेल सोबत किंवा चाइल्ड सोबत, त्या ठिकाणी आपल्याला गोनोरिया हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आपल्याला बघायला पडू शकतो. रिअली एक केस होती आपल्या महाराष्ट्रातलीच आहे की ती चाइल्ड होती, चाइल्ड म्हणजे की तिचं एज असणार तरी 12 इयर्स. सो तिच्यासोबत मल्टिपल टाइम्स तिला हे झाले होते, काय रेप झाला तिच्यासोबत. सो तिनं कोणाला सांगितलंच नाही. ज्या वेळेला ब्लिडिंग येत होती त्या ठिकाणून ब्लिडिंग यायची, ब्लिडिंग आल्यानंतर ज्या वेळेला गायनाकोलॉजिस्टनं फाइंड आउट केलं असतो त्या ठिकाणी तिला होतं झालेला गोनोरिया, कारण की तिला प्रॉपरली माहितीच नाही ट्रीटमेंट कशी घ्यायची त्याची. आपल्या फिमेल्समध्ये सुद्धा होतो. 18 इयर्स पेक्षा जास्त जर का फिमेल्स असेल किंवा 45 इयर्सच्या अगोदरच्या फिमेल्स त्यांच्यामध्ये हा चान्सेस आहे गोनोरियाचे, ओके. समजलं? सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. एन्डोजिनस डिसीज इन्फेक्शन कोणते कोणते? कॅन्डिडियासिस म्हणजे की हा बॅक्टेरिया आहे, अल्बिका कॅन्डिडिया, अल्बिका. हा डायरेक्ट बॅक्टेरिया तुमच्या बॉडीवर अफेक्ट करणार आणि व्हॅजिनल मधून डिस्चार्ज करणार डायरेक्टली कड असतात ना, कड टाईप तुमच्या व्हॅजिनामधून हा सिक्रेशन प्रोव्हाइड म्हणजे आउट करणार, ओके. पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस, पेल्विक तुमचं इन्फ्लॅमेशन होणार, बिग पेल्विक होणार, ओके. बॅक्टेरियल व्हॅजानोसिस, इचिंग होणार, ओके. त्यानंतर ते स्किन आहे ती डिस्चार्ज व्हायला स्टार्ट होणार, डिस्चार्ज, ओके. डिस्चार्ज म्हणजे सिक्रेशन बाहेर पडणार त्यातून डायरेक्ट, असं विचार करा तुम्ही, ओके. त्यानंतर आहे हायड्रोजेनिक डिसीज कोणते? अनसेफ ॲबॉर्शन प्रॅक्टिस, प्रॉपरली ॲबॉर्शन प्रॅक्टिस त्या ठिकाणी केलेली नाही, ओके. आता समटाईम जर का अनवॉन्टेड प्रेग्नन्सी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे एक गर्ल्समध्ये, सो त्या ठिकाणी काय करणार की आता ॲबॉर्शन तर करायचं आहे पण कोणाकडून करायचं आहे? आता अनवॉन्टेड म्हणजे कसं की जो पर्सन प्रॉपरली ट्रेन नाही आहे,
की आम्ही प्रॉपरली ट्रेन नाही आहे ॲबॉर्शन करण्याबाबत, पण मी ॲबॉर्शन करतोय. ओके, त्या ठिकाणी सुद्धा हा डिसीज आपल्याला बघायला भेटू शकतो. पोस्ट सर्जिकल इन्फेक्शन, तुम्ही कधी बघितलं की सर्जरी नंतर फिमेलला इन्फेक्शन झालेलं आहे, फिमेलचं सर्जिकल आपलं सी सेक्शन झालेलं आहे. सी सेक्शनमध्ये तुम्हाला काय सिझेरियन सेक्शन झालेले आहेत. सो जो लोअर ॲब्डोमिनल पार्ट कट केलेला आहे ना फिमेलचा, त्या ठिकाणी काय लावलेलं आहे, स्टिचेस सुचर केलेलं आहे. तर आता मदर काय करणार, प्रॉपरली क्लिनलीनेस फॉलो नाही करणार. ओके, सो इन प्रॉपरली क्लिनलीनेस फॉलो केल्यामुळे तिला काय होऊ शकतो, पोस्ट सर्जिकल इन्फेक्शन्स, सर्जरी झाल्यानंतर तिला इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतो. इन्फेक्शन असं तसं होत नाही बरं का, डायरेक्टली स्किनचा कलर चेंज होऊन जातो त्या ठिकाणचा. पस फॉर्मेशन असेल, सिक्रेशन फॉर्मेशन असेल, त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. इन्फेक्शन फ्रॉम इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस कोणते, की आता एक फिमेल आहे, तिला एक चाइल्ड आहे, पण तिला स्टॉप करायची प्रेग्नन्सी काही वर्षापर्यंत. सो इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस कोणते कोणते असणार, की इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस सेपरेटली असतात. माला एन टॅबलेट सुद्धा आहे. ओके, कॉपर्टी म्हणजे तुम्हाला कॉपर्टी, आता एक फिमेल आहे, सो ती डिलिव्हर झाली. ओके, सो तिला अवॉइड करायची आता प्रेग्नन्सी नेक्स्ट. ओके, सो ती कॉपर्टी अप्लाय करणार आपण त्या ठिकाणी. ओके, सो त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, समजतं तुम्हाला इंट्रोजेनिक कोणते डिसीजेस आहे, एंडोजेनियस कोणते इन्फेक्शन्स आहे, सेक्शुअली ट्रान्सफर कोणते डिसीजेस आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार क्लिनिकल मॅनिफेस्टेशनच्या ठिकाणी पेन अँड डिस्कम्फर्ट आपल्याला बघू शकतो. ओके, डिस्कम्फर्ट फील होणार, पेल फील होणार. ओके, जेनेटल डिस्चार्ज वाचताय ना तुम्ही पण, जेनेटल डिस्चार्ज असेल. ओके, जेनेटल इरिटेशन अँड इचिंग असेल त्या पार्टमध्ये. ओके, अनयुज्युअल ब्लिडिंग असणार. ओके, इरेग्युलर ब्लिडिंग होऊ शकते. जेनेटल लेजन अँड सोर, म्हणजेच की व्हाईट कलरेशन त्या ठिकाणी फॉर्म होणार. सोर्स असतात ना, ज्यावेळेला मी हे करणार ना, तर बघा माझ्या ठिकाणी व्हाईट पॅचेससारखं सोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. इनफर्टिलिटी म्हणजे किती मदर प्रेग्नेंट होऊ शकणार नाही, त्याला इनफर्टिलिटी आपण बोलू शकतो. ॲबनॉर्मल ऑर्डर्स, स्मेल त्या ठिकाणून ॲबनॉर्मल येणार. युरिनरी सिम्पटम्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो, की ज्या वेळेला ती युरिनेशन करणार ना, सो तिला त्या ठिकाणी पेन होणार. ओके, डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत, पेल्विक एक्झामिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. सेरोलॉजिकल टेस्ट म्हणजे की जी सिक्रेशन आहे ते आपल्याला टेस्ट करायची, की कोणता डिसीज कोणता व्हायरस त्या ठिकाणी अफेक्टेड आहे. पेल्विक MRI आपण करू शकतो. अल्ट्रासाऊंड म्हणजे की USG एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी म्हणजे की युटेरस, ज्या ठिकाणी बेबी ग्रो होतो ना युटेरसमध्ये, त्या ठिकाणचं आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे. ओके, pH टेस्टिंग, pH ऑफ वजाना, वजनाचं pH असतं ते आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, बायोस्पीज करायचं आहे, म्हणजे बायोस्पी करायचं आहे आपल्याला. ओके, जो टिश्यू आहे डेड टिश्यू आपल्याला कलेक्ट करून बायोस्पी करायची. पॅस्मियर ही टेस्ट आपण करतो फिमेल्समध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे फिमेल्समध्येच करतात ही पॅस्मियर, कारण की ऑफ व्हायरल कॅन्सर असेल किंवा ओव्हरियन कॅन्सर असेल त्यावेळेला आपण करतो. युरिन अनालिसिस म्हणजे की युरिन एक्झामिनेशन टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी करायची. प्रिव्हेन्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन कोणते कोणते, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस जसं की युजेस ऑफ कॉन्डम्स असेल. ओके, लिमिट सेक्शुअल पार्टनर्स असेल. ओके, रेग्युलर सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन टेस्टिंग असेल. ओके, सेकंड वन आहे वॅक्सिनेशन, ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन आपण वॅक्सिनेट करू शकतो फिमेल्समध्ये. हेपॅटायटिस वॅक्सिन्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. हेपॅटायटिस म्हणजे काय, हेपॅटायटिस व्हायरस हा स्प्रेड होऊ शकतो 1% to another person. ओके, आता एक फिमेल आहे एक मेल आहे, सो एकामध्ये आता दोघं पण हजबंड वाईफ आहे. सो फिमेलला HIV व्हायरस हा प्रेझेंट आहे, सो मेलला चान्सेस काय अफेक्टेड होण्याचे. ओके, गुड हायजीन अँड बिहेवियर म्हणजे की प्रॉपर जेनेटल हायजीन त्या ठिकाणी आपल्याला करायची, प्रॉपर क्लीन करायचे. ओके, त्या ठिकाणी pH डेन्सिटीवाला एक सोल्युशन सुद्धा भेटतं, तुम्हाला सांगतो. pH डेन्सिटीवाला एक सोल्युशन सुद्धा भेटतो, सो ते तुम्ही अप्लाय करून क्लीन करू शकता. युरिनेट आफ्टर सेक्स. ओके, ज्यावेळेला आफ्टर सेक्स जर का आपण युरिनेट नाही केली, सो आपल्याला चान्सेस काय, UTI, युरिनेट ट्रॅक इन्फेक्शन्स. ओके, अवॉइड रिस्की बिहेवियर. ओके, अवॉइड ऑफ अल्कोहोल अँड ड्रग्स, अवॉइड निडल सिरिंज म्हणजे की निडल सिरिंज असते ना, ती आपण अवॉइड करायची आहे. प्रॉम्प्ट अँड अप्रोप्रिएट ट्रीटमेंट जसं की सिक अर्ली ट्रीटमेंट, अवॉइड सेल्फ मेडिकेशन्स म्हणजे की मला माहितीच नाही मला डिसीज कंडिशन काय, पण मी ट्रीटमेंट फॉलो करतोय,
सो ती प्रॉपरली ट्रीटमेंट आहे का? नाही. विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण ती ट्रीटमेंट फॉलो करतो. सो आपल्या डॉक्टरकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन घ्यायची. फॉलो प्रिस्क्राईब ट्रीटमेंट. ओके. एज्युकेशन अँड अवेअरनेस, जसं की सेक्स एज्युकेशन त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड करायचं. त्यानंतर अवेअरनेस अबाउट द कॉम्पॅजियन असेल. ओके. जसं की रिगार्डिंग अबाउट द कोणते डिसीजेस त्याच्यामुळे स्प्रेड होऊ शकतो व्हायरस. ओके. किंवा बॅक्टेरिया. रेग्युलर हेल्थ चेकअप आपल्याला त्या ठिकाणी करायला लावायचे. हेल्थ लाईफस्टाईल, जसं की बूस्ट इम्युन सिस्टीम. मी बोलून तुम्हाला बूस्ट तुमची इम्युन सिस्टीम कधी वाढणार? तुम्ही प्रॉपरली डाएट फॉलो करणार. सकाळी ब्रेकफास्ट करणार, प्रॉपरली लंच करणार, इव्हिनिंगमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी खाणार आणि डिनरमध्ये चांगलं गुड हेल्थ डाएट घेणार. ओके. त्यानंतर आहे ओके. आता यामध्ये आहे हेल्मेटिंग सॉइल अँड फूड ट्रान्समिटेड अँड पॅरासायटिक इन्फेक्शन्स. कोणते हेल्मेटिंग सॉइल पासून आपल्याला कोणते डिसीजेस होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतात. फूड ट्रान्समिटेड कोणते इन्फेक्शन आहे, आणि पॅरासायटिक इन्फेक्शन कोणते. पॅरासाइट म्हणजे काय की एक तुम्हाला स्कॅबिज माहित असेल, डोक्यामध्ये तुम्हाला इचिंग होते बघा फिमेल्समध्ये, काय बोलतात त्याला, ते कसं तो पॅरासाइटिक इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ओके. तशी इन्फेक्शन आपण या ठिकाणी बघू. सो हेल्मेटिंग सॉइल अँड फूड ट्रान्समिटेड इन्फेक्शन का होणार? इनॲडिक्वेट सॅनिटेशन असणार, पुअर हायजेनिक असणार. ओके. आता तुम्ही 10 दिवस केस धुतलेच नाही, तुमच्यामध्ये पॅरासाइट प्रेझेंट असणारच ना, होणारच ना, सिंपल आहे. त्यानंतर क्लीन वॉटर नसणार, पोट दुखणार. ओके. त्यानंतर मग तुम्ही अबसेंट असणार, कॉलेजला येणार नाही. ओके. याच्यामुळे काय होणार? माइंडसेट कॉन्सन्ट्रेट होणार नाही. ओके. सो प्रॉपरली हायजेनिक मेंटेन ठेवायची आहे, रेग्युलर बाथ करायचं आहे. ओके. तुम्ही केस धुतात ना फिमेल्स, सो 3 days नंतर तुम्ही वॉश करू शकता तुमची केस, माहिती आहे ना तुम्हाला. त्यानंतर कंटॅमिनेटेड ऑफ इंजेक्शन्स ऑफ द कंटॅमिनेटेड ऑफ फूड. आता ऐका, फ्राईड राईस असेल, फ्राईड राईस कुठे बनवतात माहिती आहे ना? ओके. आता असं कंटॅमिनेटेड ऑफ सॉइल फूड आपण खाल्ले विदाउट वॉशिंग. ओके. किंवा कंटॅमिनेटेड फूड, आता फ्राईड राईस मी खाल्ला, सो त्यामध्ये कंटेंट ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, सो माझा चान्सेस आहे. आता हे बघा स्केबीज त्याला बोलतो. स्केबीज इज द कॉमन पॅरासायटिक इन्फेक्शन फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. It can be affected of people. It is a predominant in a low income countries where it is associated with the overcrowding and poor living condition. म्हणजेच काय? पुअर लिव्हिंग कंडिशन म्हणजे काय? गरिबी सगळ्यात जास्त भाग पाडते आपल्याला डिसीज कंडिशनमुळे. आता या ठिकाणी ही फिमेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, एक ती इचिंग करते, तिची बॉडी एकदम रॅशेस बॉडीवर प्रेझेंट आहे. का प्रेझेंट आहे? ओव्हरक्राउडिंग सिटीमध्ये राहते. आता त्या ठिकाणी सुद्धा चान्सेस आहे आपल्याला होण्याचे. किती सारे लोकांना आपल्याला ट्रेनमध्ये जावं लागतं. एखाद्याला जास्त स्केबीज, काय करणार? आपला सुद्धा अफेक्ट होणार ना. एखाद्या फिमेलला अशी करते केव्हापासून, आपल्याला समजत नाही का करते. मग तू असं झोपणार, आपण असं झोपणार, मग तिचं डोकं पण आपलं डोक्याला लागणार, मग काय झालं? स्केबीज असे ट्रान्सफर होणार आपल्या बॉडीमध्ये. ओके. बघा स्केबीज इच माइट म्हणजे काय करणार? ते आपल्या जे स्किनचे जे नॉर्मल सेल असतात ना, आता स्किनमध्ये, आता आपल्या स्किनला सेल सपोर्ट करतात ग्लो करण्यासाठी, फंक्शनिंग करण्यासाठी. मग ते स्केबीज काय करणार? पॅरासाइट त्या स्किनचे जे सेल्स त्यांना खाऊन देणार. मग ते कोणते सेल खाता? आपल्या बॉडीतले हेल्दी सेल्स. त्यांच्यामुळे त्यांची वाढ होते ना, त्यांना न्यूट्रिशन भेटते. जे आपण न्यूट्रिशन घेतो ते त्यांच्यामध्ये आपण ट्रान्सफर करतोय, मग त्यांची वाढ होते. आपण बोलतो ना मच्छर एवढे का वाढले, ते आपल्यामुळेच वाढले. आपण आपलं न्यूट्रिशन त्यांना प्रोव्हाइड करतो. आपण फ्राईड राईस खातो पण ते जिवंत ते राहतात. ओके. त्यानंतर मग इमेज बघू शकतात. स्केबीज बघा, दिसतोय तुम्हाला स्केबीज? झूम करून दाखवलेला त्या ठिकाणी. किती गोड दिसतो ना तो एवढा गोड का दिसतो? कारण की तो आपलं न्यूट्रिशन घेतो, जे आपले गुड सेल्स असतात आपल्या बॉडीचे, तो खातो. ओके. एजंट काय त्याचा? सार्कोप्स स्केबीज.
और ॲक्रोस स्कॅबिस, दोन नाव आहेत त्याच्या, ॲक्रोस स्कॅबिस और सार्कोप्स स्कॅबिस. ओके. ट्रान्समिशन कसं होणार, कॉन्टॅक्ट विथ द पर्सन ऑफ अफेक्टेड, ज्या पर्सनला अगोदर स्कॅबिस इन्फेक्शन आहे त्यांच्यामुळे. किंवा शेअरिंग ऑफ बेड्स. आता आमच्या हॉस्टेल्समध्ये असं होतं की शेअरिंग ऑफ बेड्स, माझ्या बेडवर कोणी झोपलेलं मला आवडायचं नाही, मला सुद्धा आवडायचं नाही. का? कारण की चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त आहे, कोणाकोणाला स्किन इन्फेक्शन जास्त आहे, कोणाला इचिंग जास्त आहे. सो मला तसं नाही, मला क्लिननेस जास्त आवडायचं म्हणून मी माझ्या बेडवर कोणाला झोपू द्यायचं. ओके. सो शेअरिंग ऑफ बेड सुद्धा या ठिकाणी आपण अवॉइड करू शकतो. त्या ठिकाणी स्लीपिंग विथ इन्फेक्टेड पर्सन. ओके. आता घरामध्ये आपले पाहुणे आले, पण पाहुण्यामध्ये कोणाला तरी इन्फेक्शन आहे स्कॅबिसचं, सो आपण बोलतो ये बाळा झोप माझ्याजवळ, पण बाळा झोपून गेला, नंतर मला आजार देऊन गेला. ओके. अशी गत होती. ओके. युजिंग देअर ड्रेसेस. आता आपण ड्रेसिंग चेंज करतो की ठीक आहे तुला हा शर्ट येत नाही पण मला हा शर्ट परफेक्ट येतो, तुझे त्या दिवशी शर्ट घातलं होतं ते शर्ट मला दे घालायला एक दिवस. मग तू काय करतो, तो महामूर्ख असतो, तो धुतच नाही शर्ट, त्याला माहितीये की घालायचं याला आहे, आपल्याला काय धुवायचं याला दिवस, मग तो घालणार. सपोज माझ्या स्किन्स मध्ये प्रेझेंट असलं स्कॅबिस, मग काय होणार, तुझ्या शर्टचे माझ्या शर्टला लागणार. हाऊस होल्ड डिसीज इट स्प्रेड थ्रू द फॅमिलीज. फॅमिलीमध्ये सुद्धा एखाद्याला इन्फेक्शन असलं बाकीच्यांना होतच ना ऑटोमॅटिक. सिम्पल आहे, कारण की तुम्ही जे डेली रुटीन फॉलो करतात ते पण तेच फॉलो करतात. ओके. ट्रीटमेंट काय आहे, बेन्झिल बेन्झोएट, बेन्झिल बेन्झोएट टॅबलेट घ्यायची. गामा हेक्साक्लोरेक्झेन, गामा हेक्साक्लोरेक्झेन और टेटमोसोल और सल्फर ऑइंटमेंट हे आपल्याला अप्लाय करायचं आपल्याला. पेडिकुलोसिस, पेडिकुलोसिस बोलतात त्याला, उवा नाही बोलत किंवा जुए नाही बोलत. पेडिकुलोसिस हे बघ, पेडिकुलोसिस हा आपण त्याला काय बोलतो मराठीमध्ये, आता मला खरंच मला डोक्याला इचिंग होते खरंच. त्यानंतर हिंदीमध्ये काय बोलतो त्याला, ओके. पेडिकुलोसिस म्हणजे की पॅरासाइट आहे जे की अफेक्ट करतात आपल्या हेअर्स मध्ये. ओके. आता हेअर्स मध्ये अफेक्ट केल्यानंतर आपण बोलतो ना की मला इचिंग होती. इचिंग का होती, ती ग्रो करते, तिचं बॉडी वेट वाढतंय म्हणून आपल्याला काय वाटतं हेवीनेस, ते काय करते आपल्या सेल्सला खात राहते. सेल्स येऊ द्या, तिला प्रॉपर न्यूट्रिशन सप्लिमेंट भेटतं, तिला 5 पक्वान भेटतं म्हणून ती अशी होते. ओके. समजलं का होते हे आपण करत. त्यानंतर आपण असं करतो, एकमेकाच्या डोक्याला डोकं लावतो. हे जास्त करून ज्या मुली असतात ना शाळेतल्या त्यांना जास्त अफेक्ट होतो. बघितलं असेल का, एका मुलीला असलं ना, माझ्या बहिणीला झालं होतं असं. हा आपला टॉपिक आहे. इन्फेक्शन डिसीजेस आहे. ओके. पॅरासायटिक आहे, स्काल्प मध्ये होतो, हेअर्स मध्ये ग्रो करतो. ओके. त्यामुळं कुठे कुठे एक्झाम्पल त्याचे हेअर्स, ब्रुसेस, स्कार्स. ओके. ज्या ठिकाणी जास्त न्यूट्रिशन सप्लिमेंट भेटू शकतात त्यांना त्या ठिकाणी ते ग्रो करतात. डेफिनेशन काय, पेडिकुलोसिस ट्रीटमेंट इज द ट्रीटमेंट ऑफ द पेडिकुलोसिस कॅपिटिस विथ द हेड लाईस. ओके. टाइप्स ऑफ पेडिकुलोसिस काय, पेडिकुलोसिस कॅपिटियस म्हणजे विजिट इन्फेक्ट द हेड, एक हेडवर इन्फेक्ट करणार, एक तुमच्या इट इज इन्फेक्टेड द बॉडी और फाउंड विथ इज फ्लिड्स इन द क्लॉटिंग, एक क्लॉटिंग वर पण असतो, एक असतो की तुमच्या आयब्रोज वर पण असणार, पब्लिक हेअर प्युबिक हेअर असणार, ॲक्झिलरी हेअर मध्ये सुद्धा ग्रो करू शकतो. ओके. त्यानंतर पेडिकुलस बघा तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम हे बघा इमेज, पेडिक्यूल कसा असतो तुम्हाला रिअर मध्ये कसं दिसणार, आणि हा झूम केलेला आहे मायक्रोस्कोप अंडर. ब्लॅक कलरचा दिसतो ना आपल्याला, ब्लॅक कलरचा, पण यामध्ये डिफरंट दिलेला आहे कारण की झूम केलेलं आहे. ओके. डेंजरस ऑफ पेडिकुलोसिस काय होणार, इचिंग होणार तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला टायर्डनेस होणार, इरिटेशन होणार. ओके. प्रेझेन्स ऑफ नोडल्स ॲट द बॅक ऑफ हेअर ड्यू टू इन्फेक्टेड ग्लँड्स. ओके. नर्सेस रोल्स इन कम्युनिकेबल डिसीज, सगळ्यात इम्पॉर्टंट आपला हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे, कम्युनिकेबल डिसीजेस. वॅक्सिनेशन प्रोग्राम अरेंज करायचा आहे, सर्वे करायचा आहे, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे, स्क्रीनिंग अँड अर्ली डिटेक्शन करायचं आहे, केस मॅनेजमेंट करायचं आहे. ओके.
कॉन्टॅक्ट ट्रेकिंग करायचं आहे, आउटब्रेक रिस्पॉन्स करायचा आहे, कोलॅबोरेशन विथ पब्लिक हेल्थ ऑथॉरिटी करायचं आहे, ओके, कम्युनिटी एंगेजमेंट करायचे आणि ॲडव्होकेसी करायची. ओके, या ठिकाणी रिसर्च केला होता की कोणते कोणते डिसीजेस अफेक्ट होतात कम्युनिकेबलमध्ये. हेपॅटायटिस हा कम्युनिकेबल डिसीज स्प्रेड होत होता, पण आता चान्सेस आहे की कमी, कारण की ऑल पर्सन विल बी टेक प्रिकॉशन्स. ओके, सगळे लोक काय करतात, टेक प्रिकॉशन्स करतात. सध्या प्रत्येक जण इन्फ्लुएन्स होतात की गुड हायजेनिक सिटी किती पाहिजेत आपल्याला, चांगले पण दिसतात. ओके, कन्क्लुजन आपला टॉपिकचा हा आहे. रेफरन्स कोणते कोणते बुक यूज करू शकतो तुम्ही, के पार्क असेल, या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे रेफरन्स वगैरे, तुम्हाला एकच बुक यूज करायचं. ओके, या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे, कम्युनिकेबल डिसीजेस. पण यामध्ये असे टॉपिक जे की इन्क्लुडेड नाही, जसे की COVID-19 हा कम्युनिकेबल डिसीजेस आहे, पण हा इन्क्लूड नाही. पण एवढे इम्पॉर्टंट काय आपल्याला की असे डिसीजेस की जे कॉमनली स्प्रेड आहे. आता COVID-19 हा गेलेला आहे, संपलेला डिसीजेस आहे, पण हे कंटिन्युअस डिसीजेस आहे. पेडिकुलोसिस झाला, फिलॅरिसिस झाला, मलेरिया झाला, डेंग्यू झाला. ओके, हे असे डिसीजेस जे की स्प्रेड होतात अजून पण, म्हणून हे आपल्याला जास्त स्टडीमध्ये. सो तुमचं या ठिकाणी कम्युनिकेबल डिसीज संपलेलं आहे. तुम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सेकंड इयरमध्ये स्टडी करणार इन डिटेल्स. डायबिटीज मेलाइटिस आहे, हायपरटेन्शन आहे, ओके, आय रिलेटेड डिसऑर्डर्स आहे, ओके, ऑल डिसऑर्डर्स. ओके, समजलं? थँक्यू सो मच सगळ्यांचं की तुम्ही प्रॉपरली अटेंड करता लेक्चर. ओके.